हॅलो अँड वेलकम. आज आपल्यासोबत आहेत सान्वी वैद्य, हिचे काका. आपण जाणून घेऊया की एका काकांचं कसं नातं असू शकतं सान्वीसोबत, या त्यांनी कसा प्रवास बघितला. देवेंद्र वैद्य हे स्वतः हिअरिंग इम्पेअर्ड असल्यामुळे त्यांनी हे स्वतः चॅलेंजेस ऑलरेडी फेस केलेले आहेत की समाजात आपण कसं एकत्र यायचं, या आपली एक जागा कशी निर्माण करायची, आणि मग सान्वीचं त्यांच्या जीवनात आलेला प्रवास कसा झाला ते आपण जाणून घेऊया. सान्वीबद्दल तुम्हाला जेव्हा कळालं की तिला ऑटिझम आहे, तेव्हा तुम्हाला काय वाटलं, तुमच्या भावना काय होत्या? सुरुवातीला मला थोडंसं अवघड वाटलं मला. तिला समजून गेलं. तिला कसं समजून सांगायचं, काय बोलावं तिच्याशी, आता ती कशी सुधारेल, पुढे जाऊन ती चांगली कशी होईल, ती अशी थोडी मनात भीती आली होती. म्हटलं आता तिला चांगलंच करायचं, लवकरात लवकर तिला चांगलं करता येईल, पुढे जाऊन आपल्याला त्रास नको, तिला पण त्रास नको, तिला आनंदी. जसं तुम्हाला हिअरिंग इम्पेअरमेंट आहे तुम्हाला कळालं होतं, तर तुम्ही स्वतः एक प्रवास बघितलाय की आपल्याला किती डिफिकल्टी येऊ शकते, या तुम्हाला स्वतःला सोसायटीमध्ये इन्व्हॉल्व्ह व्हायला डिफिकल्टी आली होती. मग सान्वीसाठी तुम्हाला अशी भीती होती का, सान्वीला सगळेजण स्वीकारतील, या तिला कसं जड जाईल, ती कशी ऍडजस्ट होणार सगळ्यांसोबत, असं वाटलं कधी? जान्हवीला स्वीकारायला पाहिजे, पण तिला कधी वेगळं करायचं नाही असे वाटते. पण तिला आपण जसं वागतो तसं ती वागायला पाहिजे. तिने थोडासा बदल केला पाहिजे, आपल्यासारखं नॉर्मल लोकांमध्ये राहिलं पाहिजे. असं फॅमिलीमध्ये सगळ्यांना तुम्हाला एक्सेप्ट करायला वेळ लागला सान्वीला, की सोपं होतं? फॅमिलीमध्ये जान्हवीला असं करायला वेळ नाही, पण फार वेळ नाही लागला, लवकरच तिला एक्सेप्ट केलं सगळ्यांनी तसं. मग जसं प्रत्येक जण आपण एकमेकांकडनं काही शिकतो, की मला एखादी लहान मुलांना मी थेरपिस्ट घेते इथे सगळ्यांची, तर त्याच्यामध्ये मी संयमाने वागावं हे मी स्वतः शिकले सगळ्या मुलांकडनं. तसं तुम्ही सान्वीकडे बघून काय शिकलात? मी जान्हवीकडे बघून असं शिकलो की तिचं ते प्रेमाने बोलायचं, शांतपणे शांत हळू आवाजात बोलायचं, रंगीत मग ती पुढे वाटली. मग त्याच्यातून लक्षात आलं आपल्याला की तिला लाल रंग आवडतोय असं. जसं सान्वी एक स्पेशल चाइल्ड आहे, तुम्ही पण एक स्पेशल पर्सन होता, तर एक तुम्हाला असं वाटलं कधी की सान्वी जर नॉर्मल असते तर जास्ती बरं झालं असतं? जान्हवी नॉर्मल असते ते खूप बदल झाला असतं, खूप टिकले असते ती असं पुढं. पण आता थोडंसं वाईट वाटतं, म्हणलं तिला लवकरच पुढं मोठं चांगला कसं करता येईल असं इच्छा आहे. सोसायटीमध्ये जनरली बरेच फॅमिली असतात ज्यांच्या घरामध्ये स्पेशल मुलं जन्माला येतात, त्या फॅमिलीला तुम्ही कसा मेसेज द्याल की त्यांनी कसं वागावं, कसं स्वतःला मोटिवेट ठेवावं, या काय करावं ज्यांनी त्यांचं थोडं स्ट्रेस कमी होईल? सोसायटीमधले ते लोकांना समजून सांगायला की मुलांना बाहेर खेळायला पाठवत, मोबाईलमध्ये कमी बघायला शिकत, कारण मोबाईलमुळे तर डोळ्याचा प्रॉब्लेम होतो. कधी एकदा मोबाईल हातात घेतला की कंटिन्यू सवय लागते, ती आता ते कमी करा. पण आता बाहेर मैदानात खेळायला द्यायचं किंवा फॅमिलीमध्ये खेळायला द्यायचं. समजा फॅमिलींना वेळ नाही मिळाला तर बाहेर कुठं मुलांमध्ये खेळायला द्यायचं. सान्वी जेव्हा बाहेर जाते, या तुम्ही फंक्शनला जाता कुठे, या कोणाचं रिलेटिव्हकडे जाता, असं दुसरं कुठे जाणं झालं, तर सान्वीशी सगळेजण कसे वागतात, या कसं वागायला पाहिजे? जान्हवीचे सगळेजण चांगलं वाटतात, पण तिला ते लोक विचारतात तिला लवकर बोलता आलं पाहिजे, तिच्यासाठी चांगलं काही करता येईल का असे लवकर ती बोलली पाहिजे असं बोलतात तिथे फॅमिली. ॲज अ फॅमिली म्हणजे आपण प्रत्येक जण आपलं फ्युचरचा विचार करतो की मला पुढे जाऊन हे करायचं आहे, या माझं फायनान्शियली मला काही सपोर्ट सिस्टम रेडी ठेवायचं आहे, बॅकअप प्लॅन म्हणून. तसं ॲज अ फॅमिली तुम्ही कधी सान्वीसाठी विचार केलात का, की आपल्याला सान्वीसाठी काहीतरी फ्युचर आपल्याला वेगळं ठेवावं लागेल, या काहीतरी फायनान्शियली तिच्यासाठी एक सपोर्ट सिस्टम आपल्याला रेडी ठेवावं लागेल? सान्वीसाठी पुढे जाऊन पैशाची सेविंग पण करावं लागेल असे, आणि सेविंग कसे तिला पैसे लागणार आणि तिच्यासाठी
थोडासा पैसा बाजूला ठेवा सेविंगला किंवा SIP म्युच्युअल फंड तिच्यात वेगळे करता येईल असं प्लॅनिंग केलेलं आहे आम्ही. केलेलं आहे. यावर्षीची थीम आहे की ऑटिझम आणि ह्युमॅनिटी, जसं मॅन ऑफ द आपण म्हणतो. तर तुम्ही सोसायटीला एक काय जनरल मेसेज द्याल की ऑटिझमला माहिती असणं ऑटिझम बद्दल आणि त्याला स्वीकारणं, तर त्याच्यात काय डिफरन्स असावा या कसं त्यांनी वागावं सोसायटीने? सोसायटीतल्या लोकांनी ते त्या मुलांना स्वीकारायला पाहिजे, की त्यांनी समजून घ्यायला पाहिजे की तिला ऑटिझम आहे, त्या मुलांना शिकवण द्यायला पाहिजे त्यांनी. आणि पुढे जाऊन असं करू नको असं करू, पण त्यांनी मुलांना बाजूला नाही केलं पाहिजे, त्यांनी स्वीकारलं पाहिजे. एवढं आपलाच एक भाग आहे म्हणून त्यांनी तसं त्यांच्यासोबत वागावं, वेगळेपणाने वागवं, वेगळं नाही करायला पाहिजे. वेगळं नसावं कधीही. आज आपण बघितलं की सान्वीच्या काकांची एक आपली स्वतःची जर्नी होती, सान्वीची एक स्वतःची एक जर्नी आहे. आणि तो एक बॉन्ड जास्ती कनेक्टेड असतो, कारण की आपण सेम जर्नीमधनं जेव्हा एकत्र जात असतो तेव्हा तो एक बॉन्ड वेगळा क्रिएट होतो. तर खूप बरं वाटली. असे सपोर्ट सिस्टम म्हणून तुम्ही सगळेजण तिच्यासोबत उभे राहा, हे तुम्हाला शुभेच्छा.